हरवली देऊळवाडी संघाने आणि आपल्या तोरी क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत आपल्याला पाहायला मिळतील. रांगलेवाडी संघाच्या बाजूने आपण पाहतोय दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. लगेचच या स्पीडअप करा. 12वा खेळाडू एक्स्ट्रा 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्या. पॉवर प्लेचं पहिली षटक घेऊन हर्षद आपण पाहतोय. बॅट चिकडा आपण पाहायला मिळालंय. अनेकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि बघता बघता इकडे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी खातं ओपन केलं जाते. एक्स्ट्रा रन अर्थातच अर्थ पाहतोय. बॅट चिकडा पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावांची मोहर लागली आहे. 2 धाव्याने खातं ओपन केलं जाते संघाचं आपण पाहायला गेलं तर. पुढे चेंडू पाहायला मिळेल. हाफ टॅकल बॉल आणि यावेळेस काय पाहायला मिळतोय. एक्सनचा वेध घेणारा चेंडू फसवा चेंडू पाहायला मिळतोय. दांडी दांडी गुल विकेटचा पतंग. पहिला धक्का पाहतो आपण. बॅक टू द पॅव्हिलियन. तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते. अप्रतिम चेंडू टाकलाय. लेग कटरचा चेंडूचा वापर आणि त्यावरती सफल देखील झालेत गोलंदाज. हर्षद यावेळेस देखील आपण पाहतोय लेक्चमच्या खूपच चेंडूचा बाहेर पंच आमच्या वत आहेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अर्थातच आपण पाहतोय अनिश हर्षद घडशे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. गॅपमध्ये चेंडू आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. इथे धोक्याची घंटा काय पाहायला मिळते. येस आणि काय पाहायला मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन. तू मे मैदानाच्या आतमध्ये झाली परंतु विकेटच्या स्वरूपात अर्थात धावपतच्या स्वरूपात विकेट गमावी लागते. अनिश यांना बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का बसतोय अर्थातच पाहायला गेलं तर रांगलेवाडी संघाला. यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समीर आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेलंय. पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. हलक्या हाताने पुट केले जाते. समजदारीचं क्रिकेट. सिंगल घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावाने डबल कव्हरची धावसंख्या आपण पाहतोय. 4 धावा डबल कव्हरती लागल्या आहेत.
5 धाबा धाबलकावरती लागल्या आहेत. यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळते. त्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. गॅप मध्ये चेंडू आपण पाहतोय. हलक्या बॅटची कडा आणि त्यानंतर 4 धाबा. पुढे चेंडू पाहायला मिळेल. हर्षद यांचा आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दूरवरून आले आहेत. चेंडूला कलित केलं जाते आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहतोय आपण. 11 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत. एक षटक समाप्तीनंतर 11 धावांची मोहर लावली आहे. अर्थातच आंगलेवाडी संघाने पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. सुमित आलेत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. सुमित गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय. रवी आपल्याला पाहायला मिळतील. हा टॅकल बॉल रवी यांच्या विरोधात, परंतु रवी याने दाखवली दिशा आणि स्पॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धाब्याने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. मॅच बॉल द्यायचा लगेच. पुढे चेंडू पाहायला मिळेल सुमित यांचा रॅकेटसाठी. यावेळेस फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्या वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. 18 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत. ओहो, यावेळेस मात्र आकाशाला गगसणी देणारा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु असफल. दूरवरून आले जरूर. 4 खेळाडूच्या मध्ये तुरस आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. थ्रो बॉल पंचांनी नो घोषित केला जातोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. फ्री हिट देखील ऑन असेल. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 20 धाबा. 21 धाबा धाबलकावरती लागल्या आहेत.
21 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस देखील हा टॅकल बॉल चेंडू चाललाय मला वाटतं या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा काय फटका खेळला जातोय, अप्रतिम फटका. यावेळेस मात्र आल्या काय फटका खेळला जातोय. चेंडू ओळखलाय, पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. रवी यांना भाषण केलं जात आहे गोलंदाजी करण्यासाठी. हो यावेळेस मात्र काय पाहायला मिळतंय बाटची गडा, परंतु चुकीला माफी नाहीये. फेकी खरा पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र फटका बसला, फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु दोन खेळाडूच्या तुरस मध्ये लागली जरूर जाते, अंतर कापलं जाते. हो परंतु काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते. फटफट पाहायला मिळालेत. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब आपण पाहतोय. यावेळेस फुल लेन करण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिले. धावाची संधी आणि बॅक टू द पवेलियन, माघारी परतावं लागतंय. त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, आपल्याला पाहायला मिळेल. धावाच्या स्वरूपात विकेटचं पतंग पाहायला मिळते. त्यानंतर जर पाहिलं तर आपण त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. विनायक आपल्याला पाहायला मिळतील, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. यावेळेस ऑन द कार्पेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फेकी पाहायला मिळते. थ्रो केला जातोय आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने कपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. दणदण करत लॉन द कार्पेट मध्ये आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये आणि पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न तीन धावा आताच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. या 3 धावांनी स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 38 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. परंतु जर पाहिलं तर श्री नवतरुण क्रिकेट संघ पणाजे फणसवाडी आयोजित आपण पाहतोय, मुक्काम पोस्ट पणाजे फणसवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री गणेश चषक 2025 पर्व पहिलं
आणि या पर्व पहिल्यामधील आजच्या लढतीला आपण पाहतोय एका बाजूला पाहिले तर 2 सिंगल लढताना आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेचं सुरेख नियोजन आपण पाहतोय या दिव्याच्या ग्राउंड वरती, अर्थातच सप्रा मैदान हे सुप्रसिद्ध असलेल्या दिवाकरांचं अर्थातच. आणि या क्रीडा नगरीमध्ये दबदबलेली स्पर्धा पर्व पहिलं तुमच्या आमच्या भेटीला आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्यात आपण पाहतोय. प्रेम आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटवरचं प्रेम अनुभवण्यासाठी आता मात्र प्रेमने गोलंदाजी करण्याचा अनुभव घेतलाय. आता मात्र तेच प्रेम आपल्या पणाला लावणार का प्रेम हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस हा प्रकल्प बॉल यदि कट केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आपण पाहतोय. 39 धावा धाबलकावरती लागल्या आहेत. हा फुलींचा चेंडू पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण या भागात जर पाहिलं तर एक ते लढले जात आहे. दूरवरून येत आहेत चेंडूसाठी आपल्या संघासाठी धावा अडवण्यासाठी आले जरूर आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण करतायत जर पाहिलं तर. पुढे चेंडू पाहायला मिळलं. प्रेम यांचा आपण पाहतोय. यावेळेस काय फटका खेळला जातोय परंतु कॅच कॅच ऑफ द डे. काय झेल पकडला जातोय. कॅच पकडली की मॅच पकडली परंतु एका हाताने स्वतःला झोकून दिलं. थेट आम्हाला देखील वाटलं की चेंडू अंतर कापेल परंतु नाहीये. काय अप्रतिम झेल पकडला जातोय. लाजबाब सुरेख अप्रतिम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, अजय नासरे कुठे असतील तर त्यांनी समालोचक कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. अजय नासरे, जय बजरंगबली क्रिकेट क्लबचे खेळाडू अजयजी नासरे कुठे असतील तर समालोचक कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बैरवली संघाकडून. धन्यवाद. आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी श्री भगवान पाटील क्रीडांगण सप्रा मैदान याच ठिकाणी श्री गणेश चषक आज याच ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ह्या चषकातील या स्पर्धेतील हा तिसरा सामना याच ठिकाणी चालू आहे. तो म्हणजे बैरवली देऊलवाडी विरुद्ध सौनस रांगलेवाडी. अत्यंत चतुरशीचा चाललेला हा सामना. आणि गोलंदाजी मार्कवर आता आलाय तो प्रेम आपल्या देऊलवाडी संघाकडून. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो तो प्रेम. आपल्या संघासाठी सामन्याला गती द्यायची आहे. सुंदर अशी खेळी याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती सौंदर्य रांगलेवाडी संघाकडून. प्रेम आपला पुढचा चेंडू घेऊन प्रेम तयार. सामना करतोय तो सूरज. प्रेमचा हा चेंडू सूरज साठी. बघूया काय करतोय सूरज. प्रेमने टाकलेला हा चेंडू आणि सुंदररित्या डटावून खेळला. बघूया जातोय का. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव सुद्धा याच ठिकाणी पूर्ण होते. आणि तिसरी जोटी धाव घेण्याचा प्रयत्न याच ठिकाणी. तिसरी धाव सुद्धा याच ठिकाणी पूर्ण होते. चपळ असं याच ठिकाणी धावगती म्हणावी लागेल ती सौनस रांगलेवाडी संघाचे हे दोन्ही खेळाडू. आणि त्याचबरोबर संघाची धाव संख्या होते 44 धाव संख्या.
रांगलेवाडी संघाची आणि पुन्हा एकदा गोलंदाजीवर तयार होतो तो प्रेम आपल्या बैरवली देऊळवाडी संघाकडून 44 धावसंख्या झाली होती सौंदर्य रांगलेवाडी संघाची आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा बैरवली देऊळवाडी संघाकडून प्रेमचा सामना करतो तो समीरला टाकलेला हा चेंडू बघूया काय करतो समीर आणि हा दटाव खेळण्याचा प्रयत्न आणि एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एका धावेवर समाधान मानतायत आणि ह्या एका धावेनंतर 3 षटक पूर्ण झाल्यानंतर सौंदर्य रांगलेवाडी संघाची धावसंख्या होती ती 46 धावांची आवश्यकता बैरवली देऊळवाडी संघाला. पुढील होणारा सामना पन्हाळजे रामवाडी विरुद्ध मालदोली पाटीलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी समालोचक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. पन्हाळजे रामवाडी आणि मालदोली पाटीलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचक कक्षामध्ये टॉससाठी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. याच ठिकाणी सुंदर असं याच ठिकाणी सकाळपासून सूत्रसंचालन सांभाळतात ते आमचे बंधू मधुकर राजा पाटील. श्री गणेश चषक पर्व पहिले मुंबईच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच याच ठिकाणी या मंडळाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दमदार नियोजन आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने आज हे सामने या मंडळाच्या वतीनं याच ठिकाणी हाताळले जात आहेत आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला याच ठिकाणी येतोय आणि या स्पर्धेतील हा तिसरा सामना याच ठिकाणी खेळला जातोय आणि तो म्हणजे बैरवली देऊळवाडी विरुद्ध सौंदर्य रांगलेवाडी या दोन्ही संघादरम्यान हा सामना खेळला जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रांगलेवाडी संघाची धावसंख्या झाली होती 46 धावांचं आव्हान आहे. कृपया रांगलेवाडी संघाला विनंती असेल कृपया लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे सामन्याला गती द्यायची आहे. मित्रांनो सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे आज आपल्याला हे एक दिवसीय सामने आणि या एक दिवसीय सामन्यामध्ये 20 संघ याच ठिकाणी या मैदानावर आपल्याला खेळवायचे आहेत तरी आपल्या सर्वांकडून चांगले सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. रांगलेवाडी संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बघूया रांगलेवाडी हा संघ देऊळवाडीला 46 धावांचं आव्हान पार करून देतो. कशा प्रकारची फलंदाजी करतात ते देऊळवाडीचा संघ. रांगलेवाडी संघाला विनंती असेल कृपया लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सकाळपासून सुंदर अशी याच ठिकाणी आपल्याला खेळी सर्व संघांकडून पाहायला मिळते आणि छान असं सहकार्य सर्व संघांकडून याच ठिकाणी आमच्या फणसवाडी ग्रामविकास मंडळाला लाभत आहे आणि मित्रांनो नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्या सर्वांकडून हे सहकार्य अपेक्षित आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला ही स्पर्धा यशस्वी पार पाडायची आहे. त्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य नक्कीच मोलाचं ठरणार आहे. याच ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे ते रांगलेवाडी संघाचं. देऊळवाडी संघाला विनंती असेल कृपया मित्रांनो लवकरात लवकर याच ठिकाणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 46 धावांचं आव्हान ठेवलंय ते देऊळवाडी संघासमोर आणि बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो देऊळवाडीचा संघ. रांगलेवाडी संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय तो देवा. पंचक्रोशीमध्ये नावाजलेला गोलंदाज देवा. बघूया आज या सफरा मैदानावर कशा प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय तो देवा. आपल्या रांगलेवाडी संघासाठी अनेक मैदानं ह्या गोलंदाजांना गाजवलेले आहेत आणि तितकीच सुंदर फलंदाजी सुद्धा याच ठिकाणी बैरवली देऊळवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया अत्यंत चुरशीचा होणारा हा सामना. कृपया देऊळवाडी संघ लवकरात लवकर याच ठिकाणी आपले बॅट्समन पाठवायचे आहेत आणि या संपूर्ण सामन्यासाठी सुंदर अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून ते आमचे तिन्ही पंच अत्यंत नावाजले हे पंच सन्माननीय संदीप सर पळसमकर तसेच मयूर कडव सर आणि सूरज बोत्रे सर गेली अनेक 2 ते 3 वर्ष आमच्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ह्या तिन्ही पंचांचं याच ठिकाणी योगदान आम्हाला लाभत असतं आणि उत्कृष्ट पंचगिरी त्यांच्याकडून दरवर्षी पाहायला मिळत असते आणि आज सुद्धा सकाळपासून सुंदर असं सहकार्य त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले आहे. याच ठिकाणी देऊळवाडी संघाकडून बॅट्समन येतात ते ओपनर म्हणून आले ते हर्षद आणि विनोद. नावाजलेले फलंदाज देऊळवाडी संघाचे विनोद आणि हर्षद आणि त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आलाय तो देवा.
देवा रांगले रांगलेवाडी संघाकडून संघाचा हुकमी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बघूया आज देवा कशा प्रकारची गोलंदाजी करतो तो या सपरा मैदानावर. आणि स्ट्राईकवर आहे तो नावाजलेला फलंदाज देऊळवाडी संघाकडून. सामना करेल तो विनोद. विनोद टू देवा. देवाचा हलकासा रनअप. बघूया या सामन्यातील पहिला चेंडू जातो देवा. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू आणि सुंदर असा चेंडू याच ठिकाणी पाहायला मिळतो देवाच्या माध्यमातून. निर्धाव असा चेंडू जातो. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय तो देवा रांगले आपल्या संघाकडून. देवाचा पुढचा चेंडू. सामना करेल तो प्रमोद. बघूया काय करतो प्रमोद. 46 धावांचं आव्हान आहे ते भैरवी देऊळवाडी संघासमोर. सुंदर असा फटका लागला. बघूया जातोय का आणि जातो सीमारेषे बार. पहिला चौकार देऊळवाडी संघाकडून. सुंदर अशी फटकेबाजी करताना दिसतोय तो विनोद आपल्या संघासाठी. अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो तो विनोद आपल्या देऊळवाडी संघाकडून. आणि त्याचा सामना करतोय तो देवा. बघूया देवा कशा प्रकारे कमबॅक करतोय तो विनोद समोर. विनोद अशाच आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो देऊळवाडी संघाकडून. तो ओपनरची भूमिका बजावत असतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा देवा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू विनोदसाठी. बघूया विनोद काय करतो. सुंदररित्या डटावून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू कायचा समजलेला चेंडू जातोय. 140 धाव घेण्यास यशस्वी होतो तो विनोद. आणि त्याचबरोबर देऊळवाडी संघाची धावसंख्या होते ती 5. काहीसा सावध पवित्रा घेतलाय तो देऊळवाडी संघानं. 46 धावांचं आव्हान. 3 षटकांमध्ये 46 धावांचं आव्हान आहे ते देऊळवाडी संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होताना देवा. बघूया देवा कशा प्रकारे स्ट्राईकवर आहे तो धडाकेबाज फलंदाज देऊळवाडी संघाचा हर्षद. बघूया हर्षद काय करतो तो. देवाचा हा पुढचा चेंडू हर्षदसाठी टाकलेला हा चेंडू. सुंदर दटावून घेण्याचा प्रयत्न. बघूया झेल होतोय का आणि सुंदर असा झेल याच ठिकाणी टिपलाय तो बळीराम. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मित्रांनो. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या करूया. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बळी याच्याकडून आपल्या संघासाठी. अशा क्षेत्ररक्षणाची आवश्यकता. पूर्ण झाली हो. एक षटक पूर्ण. सॉरी धावसंख्या होते ती देऊळवाडी संघाची. आणि पहिला झटका बसतो तो हर्षदच्या रूपानं. मोठा झटका म्हणावा लागेल तो देऊळवाडी संघाला. 5 झाले ना. धावसंख्या होती ती 5. पहिलं षटक प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते देवा रांगले यांच्याकडून आपल्या संघासाठी. आणि आता स्ट्राईकवर आलाय तो रवी. रवी शिगवण देऊळवाडी संघाकडून. देवाचा हा पुढचा चेंडू रवीसाठी. बघूया रवी काय करतोय तो. रवीला टाकलेला हा चेंडू देवा आहे ना. सुंदर डटावून खेळण्याचा प्रयत्न. बघूया जातोय का की झेल होतोय. याच ठिकाणी सुंदर असा चौकार येतोय तो. आणि 4 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 9. एक गडी बाद. धावसंख्या झाली ती 9. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो देवा रांगलेवाडी संघाकडून. देवा आणि देवाचा सामना करतोय तो देऊळवाडी संघाकडून रवी शिगवान. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय तो देवा. देवाचा हा पुढचा चेंडू रवीसाठी. हलकासा रनअप. पंचांना क्रॉस करून टाकलेला हा चेंडू रवीसाठी. रवीनं सुंदररित्या दटावून खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि या एका धावसंख्येनं धावसंख्या होते ती 10. पहिला षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 10. सुंदर षटक हाताळलेलं आहे ते देवानं. 46 धावांचं आव्हान आहे ते देऊळवाडी संघाला. बघूया पहिल्या षटकामध्ये देवानं सुंदर गोलंदाजी केली म्हणावं लागेल. कारण एक पहिलाच झटका बसलाय तो देऊळवाडी संघाला हर्षदच्या रूपानं. आणि 10 धावांवर रोखून ठेवलेला आहे ते. कृपया सामन्याला गती द्यायची. आणि पुढे होणारा सामना मालदोळी पाटीलवाडी विरुद्ध रामवाडी. आणि मालदोळी पाटीलवाडी संघानं याच ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि फलंदाजीसाठी पाचारण केले त्या रामवाडी संघाला. कृपया सामन्याला गती द्यायची. रांगलेवाडी संघाला विनंती असेल कृपया सामन्याला गती द्यायची आहे. आणि पुढचं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो अवी रांगले.
तितकाच संघासाठी मोलाचा गोलंदाज म्हणून अनेक वर्ष गोलंदाजी करताना दिसतो अवी. बघूया अवी आज याच ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. हलकासा रनअप सामना करतोय तो रवी. अवीने टाकलेला चेंडू अवी आणि रवीचा चाललेला सामना. रवीने फटका चेंडू झेल खाली येतोय. अवी स्वतः आणि याच ठिकाणी झेल मिस होतोय. काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अवी याच्याकडून आणि जीवदान मिळतंय ते रवीला. अवी आणि रवीची जोडी मगाशी आपण फलंदाजीमध्ये पाहिलं असेल अवी आणि रवीची जोडी आणि आता पुन्हा एकदा अवी आणि रवीची जोडी मैदानावर. परंतु अवी गोलंदाजी मार्कवर आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो विनोद. देऊळवाडी संघाकडून सामना करतो तो अवी. अवीचा हा चेंडू विनोदसाठी टाकलेला हा चेंडू काही समजलेला नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे आणि एक चोरटी धावण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते देऊळवाडीचे खेळाडू. आणि त्याचबरोबर देऊळवाडी संघाची धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक प्रगती पथावर 46 धावांचं आव्हान असताना 12 धावसंख्येवर जखडून ठेवले ते देऊळवाडी संघाला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रांगलेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा अवी सामना करतोय तो रवीला टाकले चेंडू आणि स्क्वेअर मारा. पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉल आणि अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 13. याच ठिकाणी सुंदर असं याच ठिकाणी पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला. संदीप सर पळसमकर मयूर सर कडव यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर अशी पंचगिरी याच ठिकाणी पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया रवी पुन्हा एकदा दटावून खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. सुंदर अशी पंचगिरी याच ठिकाणी वाईड बॉलचा इशारा आणि काहीसा स्क्वेअर मारा करताना दिसतोय तो अवी. आणि या एक धावसंख्या होते ती 14. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवी तयार. पुढे होणारा सामना मालदोली पाटीलवाडी विरुद्ध पणाजी रामवाडी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवी तयार. सामना करतो रवी. बघूया काय करतो रवी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही समजलेला नाही रवी याला आणि चेंडू जातो निर्धाव. आणि धावसंख्या आहे तिथे स्थिर 14 धावसंख्येवर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अवी याची. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवी तयार. सामना करतो रवी. बघूया रवी काय करतो आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती अवी याची. चेंडू काहीसा समजत नाही तो रवी याला आणि चेंडू जातो निर्धाव. मित्रांनो असे निर्धाव चेंडू गेले आपण खेळले तर आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. बघूया रवी पुढच्या चेंडूवर काय करतोय तो. पुढचा चेंडू रवी याच्यासाठी आणि पुन्हा एकदा याच ठिकाणी चेंडू सीमारेषेलगत. धावसंख्या जाते धावसंख्येवर चौकार. याच ठिकाणी 4 धावेनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 18. 46 धावांचं आव्हान आहे ते देऊळवाडी संघासमोर आणि याच ठिकाणी 4 धावा मिळत आहेत देऊळवाडी संघाला आणि धावसंख्या होते ती 18. बघूया 46 धावांचं आव्हान. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवी. सामना करतो रवी. रवीला पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बघूया जातोय का सीमारेषे पार आणि हा जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी 85 इशारा येतोय षटकार. सुंदर अशी फलंदाजी याच ठिकाणी पाहायला मिळते ती रवी याची आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24. 2 षटक पूर्ण संघाची धावसंख्या झाली होती 24. 46 धावांचं आव्हान असताना दुसरा षटका खेळ देऊळवाडी संघाची धावसंख्या झाली होती 24. 22 पाहिजेत ना अजून. 6 चेंडू ना 22 पाहिजेत ना 46 पाहिजे ना. 6 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान देऊळवाडी संघासमोर. बघूया चौकार आणि षटकारांची आवश्यकता याच ठिकाणी देऊळवाडी संघाला. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर नक्कीच याच ठिकाणी विनोद याला अनिश आलाय ना. आकाश रांगलेवाडी संघाकडून शेवटचा षटक घेऊन आला तो आकाश. 6 चेंडू आणि 22 धावा. सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागले या सामन्याकडे. 6 चेंडू आणि 22 धावा. बघूया काय करतोय तो विनोद. चौकार षटकारांची आवश्यकता. आकाशचा हा पहिला चेंडू विनोद याच्यासाठी आणि पंचांचा इशारा येतो तो वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या काहीसा प्रेशर कुकर मध्ये जाताना दिसतो याच ठिकाणी तो आकाश. आणि आता समीकरण बनतंय ते 6 चेंडू आणि 21 धावा. अत्यंत चुरशीचा चाललेला हा सामना. 6 चेंडू 21 धावा. आकाशचा पुढचा चेंडू विनोदसाठी टाकलेला हा चेंडू
आणि सुंदररित्या फटका लगावला बघूया जातोय का चौकार, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण याच ठिकाणी पाहायला मिळतंय आणि 2 धावा करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु एकाच धावेवर समाधान. रवीनं काहीसं रोखून ठेवलंय ते विनोदवाला आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. आणि आता समीकरण बनते 5 चेंडू आणि 20 धावा. 5 चेंडू आणि 20 धावा. अत्यंत चुरशीचा चाललेला हा सामना. नक्कीच रवीकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि त्याने आपल्या संघाला असेच विजय याच ठिकाणी मिळवून दिलेले आहेत. बघूया आज आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. आकाशचा हा चेंडू रवीसाठी आणि सुंदररित्या गटावर खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आणि याच ठिकाणी काय गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि जातोय हा चौकार आणि हा 4 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 30 झाले. 30. काहीच गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अत्यंत चुरशीचा चाललेला हा सामना. धावसंख्या झाली 30 आणि समीकरण येऊन ठेपले ते 4 चेंडू 4 चेंडू आणि 16 धावा. अत्यंत चुरशीचा चाललेला सामना. अजूनपर्यंतचा हा अटीतटीचा सामना म्हणावा लागेल या ग्राउंडवरचा. 4 चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू घेऊन आकाश पुन्हा एकदा तयार. सामना करतो रवीने टाकले चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि याच ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये याच ठिकाणी चेंडू जातो निर्धाव आणि आता समीकरण बनते ते 3 चेंडू आणि 16 धावा. बघूया चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय का रवी आपल्या संघासाठी, जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. आणि हा चेंडू खाली येतोय. बघूया जातोय का सीमारेषे बाहेर की झेल होतोय. याच ठिकाणी झेल खाली येतोय तो विनायक आणि सुंदर असं याच ठिकाणी अनिश. सुंदर असं याच ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अनिश याच्याकडून आणि दुसरा झटका बसतोय रवीच्या रूपानं देऊळवाडी संघाला. आणि आता समीकरण येऊन ठेपतोय ते 2 चेंडू आणि 16 धावा. बघूया क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो, परंतु 2 चेंडू मध्ये 16 धावा अशक्य आहेत. परंतु सामना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण विजय निश्चित करू शकत नाही. पुढचा चेंडू आकाशाचा. सामना करतो प्रवीणला टाकले चेंडू. सुंदररित्या फटका लगावलेला बघूया जातोय का आणि जातोय याच ठिकाणी सीमारेषे बाहेर षटकार. याच ठिकाणी समीकरण आता बनतं येऊन ठेपलंय ते 1 चेंडू 10 धावा ना. 10 धावा. बघूया एखादा अतिरिक्त चेंडू याच ठिकाणी या सामन्यामध्ये रंगत आणू शकतो. आकाशचा हा पुढचा चेंडू प्रवीणसाठी आणि सुंदररित्या गटावर खेळलेला याच ठिकाणी बघूया झेल होतोय का. झेल खाली येतो पण तो झेल सुटतोय आणि त्याचबरोबर याच ठिकाणी विजयी होतो संघ तो सौनस रांगलेवाडी हा संघ याच ठिकाणी विजय